तर नमस्कार मंडळी, मी रसिका धुरी तुमचं आपल्या रॉयल मलोनी चॅनलवरती खूप खूप स्वागत करते. तर मंडळी, मोमोज स्टॉल ओपन केल्यापासून टाईमच गावना नाही. जो सगळं दिवसभराचा टाईम आता मोमोज करूकच जातात. तर मी सकाळी उठले की मोमोज करूक बसते आणि संध्याकाळपर्यंत म्हणजे संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मग ती गडबड सुरू होता. सगळ्या डबे वगैरे भरून स्टॉलवर जाऊची. तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी मोमोजच बनवत असते. तर काल रात्री मोमोज बनवून घेतले, कारण की आमचं आता शेतीचा काम इलेला असा. मम्मीन 5-6 दिवस शेजार पाजाऱ्यांकडे जाऊन त्यांना मदत केली. तर आता ती सगळी माणसं आमच्याकडे येणार असत. आज तरवो काढूच दिवस असा आणि मी पण जाणार असे. माका पण तरवो काढूक जायचं होतं, त्यामुळे मी रात्री सगळा जागरण करून घेतलंय. मोमोजचा सगळा जास्त स्टफिंग सगळा होता तर सगळं करून घेतलंय, व्हेज आणि नॉन व्हेज. आणि आज थोडे व्हेज करूचे असत. तर रात्री उशिरापर्यंत जागे होते, त्यामुळे आज मी 8:30 उठलाय आरामात. नाही तर मी 6:30-7 वाजता उठतंय स्टॉल सुरू झाल्यापासनं. तर आता मी चाललंय कोलगावाक, कारण की माका गुळीचा खत आणि एरिया खत हाडूचा असा. आणि त्यात करून माका घरात लागणारे काही वस्तू आणूचे असतात, म्हणजे घरातला सगळा सामान म्हणजे असा कपड्यांचे साबण, भांड्यांचे साबण, ह्या होता सगळा काय काय हाडूचा असा. तर आता मी चाललंय कोलगावाक आणि नंतर इल्यानंतर मी जातले सगळं सामान टाकतले, खत घेतले आणि आमच्या कशाला जातले म्हणजे आमच्या शेतात. तर ती सर्व कडूक जाऊचो आम्हाला. तर आता मी कोलगावाक जातोय. चला तर मग तुम्ही पण. तर मंडळी, मी आत्ता जाऊन इलंय, बाजार करून इलंय. ह्याच्यात सगळं बाजार हा. हे बघा, खावका बिवकाचा हा, बाकी सगळं बाजार हा. ह्या 10 डिक्की 10 प्लस ह्याच्यात पण असा. तर एकदाच बाजार केलेलो असं, म्हणजे जे कपड्यांचे साबण वगैरे जे आपल्याला लागतात रोजचा घरातला सामान, त्या सगळं आणलेला असा. आणि मी माझ्यासाठी खाऊ आणलंय कुरकुरे. तर आता हे सगळं ठेवतोय आणि जातंय कशेला, कारण की तरवो काढूचो असा. आणि तरवो काढू गाव होय म्हणून रात्री जागरण करून मी सगळं काम आटोपलंय आणि आता मी फ्री असेल. तर आता मी लगेच जाणार असे कशेला. तर मंडळी, आता मी चाललंय कशेला. सगळं सामान ठेवलंय, रेनकोट घेतलंय, गाडी घेऊनच जातोय. कारण की जास्त वेळ मागा थांबा गावात नाही, दुपारी मागा परत येऊ होया. जेवून लगेच सगळा आवरून सगळा भरून डबे वगैरे पाडीक जाऊ या. कारण की लाईट नाही असा कंटाळो. त्यामुळे मी पटकन गाडी घेऊन जाते आणि जाऊ काय बरा पटकन आणि येऊ काय बरा पटकन. चलत गेले तर परत मग वेळ लागतो, टाईम वेस्ट होता कामाने. कारण माझ्याकडे आता टाईम जरा कमीच हा. सगळं टाईम म्हणजे टाईमच गावणार नाही मका अजिबात. तर मंडळी, आता मी असं गाडी लायलं आहे मामाच्या वाड्याच्या दिसर. खाली मामाचं वाडं असा. आणि आता कच्चा रस्तो सगळं चिखल झालो, मातीचा रस्तो, त्यामुळे अर्ध्यापर्यंतच डांबरीकरण असा. आणि मी असं हाडून लायलं आहे गाडी. आता पुढे मग चलत जाऊ या. मी एवढा एक्सपर्ट नाही आहे गाडी चालव, त्यामुळे चिखला विकला असून गाडी मी काढू शकत नाही. उगाच रिस्क किती आहे ना. बघा सगळं असं झाला, सबन रिपरिपीत. गाडीचं टायर स्लिप होऊ शकतं, त्यामुळे आपण वरच गाडी द्यायलेली बरी. बघा पायच स्लिप जाता माझं. आज पाऊस ना, आज निमार लागता हा. आता निमरात टर्बो काढू होय. किती चिखल झाला. काय व्हिडिओ तर मोमोज खाऊ स्टॉलवर येऊ. काय झाला? ढवळा पाणी गेला आता. काढ कसा काढतलं? कळ मग अगे ह्याच्यात गेला आता, हिसर गेला आता, हडे जाऊ नाही आता. काढू काय ना. नाही, ह्या कसा काढू घेताला? आताच झाला तसा पाणीचं शार धरलो आता का तांदळात घालून ठे. निकळ ना. अगे ह्या वरचा निघू घ्यायचा ना, ह्या पाठचा निघू घ्यायचा फक्त, ह्या निघू घ्या ना. भूतू हिसर गेला आता. काय करू? तांदळात घालून ठे बघ जाता काय.
आताच झालो हे म्हणजे पाणी पाणी बघूया. हे पाणी बघ निळा निळा. येता म्हातार वो पाणी नाही तर. चला बाय. महाराज आमची माणसं ती बघा तडे तरबो काढतात. मासे होत कोपऱ्यात. ते बघा कसे हलतात फिरतात. हे बघा पळतात. तर आता कोण कोण आहोत 4 जण तरी दिसतात. आमचं तरव काढू गेलेली होत. तर मम्मी गेली खूप जणांका मदत करू शेजाऱ्या बाजाऱ्यांका 2 दिवस 4 दिवस असे. तर आता आमचा 2 दिवस आटापताला कारण की आमचा जास्त भात नाही फक्त 9 किलो भात असा. आणि आता तरव काढतात. आजच्या दिवसात तरव काढतात. वायच उद्या रवलं तर उद्या काढतात आणि उद्या सगळ्याला संपवचा असा त्याच्या दिवसात. कारण की माणसं खूप असली की मग संपत लगेच. काय टेन्शन नाही माणसं असली का. फक्त माणसं हवी का. चिनू बचिन घ्या बचिन घ्या चिनू. हा हो ये बाबू तू दे उतार खाल दे उतार. ढकली तुका पाण्यात काय नाही हाडूक. मेसेज टाकलेला आहे तिया पण बाई तिचं गावाक नाही. हरसान आधी सांगायचं ना माका फोन जाताना. तुका विचारलंय 4 पावटी विचारलंय काय हाडूचा तेव्हा सांग नाही. 4 माणसं तयार करून हाडू गोळे होते मग तरव काढू. ये 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 तुका घेतोय खालते ढकलते ये ये ये. बोंडू होय होतो माझा. बोंडू माझा सगळं ऐकतात. ती ना ती लय हिरोईन मोठी. काय इतको तरवो काढले नाही हा. आता मी तरवो काढूक लागतंय. तुम्ही असाय मध्ये दिवसभर कपडे पडतून घालतो ना पडा कशी तरव काढलेला मंडळी मस्त आला मोठं. इतकं मस्त तरव लिहिलं असं मंडळी. सबन घन असल्या कारणानं सोक लागतं. तापयता मेलो कडी केलं मम्मी त्या काढले गे. कडी मी घराकडे जाऊन जेतोय. एक पाऊस नसल्या कारणान कोपऱ्यात पाणी कमी. गेल्या वर्षी ना मस्त पाऊस वरसून पडा होतो. कोपऱ्यात मरणाचा पाणी होता. त्यामुळे तरबो काढून मस्त मजा येत होती. बाकी सगळी घराकडून खाऊन येते. बाकीचं बळ करू नको. जायची आयची काय घातली काय ना तिथे आमची काय आमका काय भाजी कोणी बनव नको ते एवढा खाजी तुझं भाजी सरच करतो बाकीचं बळ करून खाऊ करून घेणे का परत
कंपल्सरी जेवण करून गेला. मेलो पाऊस अडान दाखवता हा निमरान ह्यात जाता टाकला भिरभिराक जाता. मोठे मोठे मासे खवाळतात नुसते. काय हा नाही खंय जातलो काढून माका जाऊचा मग आता परत स्टॉल उघडूचो संध्याकाळी त्याची कामं हत. तुम्ही आपली गजारी मारीत मारीत काढा तडे वाईट जाया आमच्याकडे दोघायला ना. हे आता काय पटकन काढून जाताला तुमचा धू आहे की त्याने पाणी नाही कोपऱ्यात होय खरा. चला बाबानू होय मोबाईल येताला. तर मंडळी आता दुपारचे 1 वाजलेले आणि माका आता घराकडे जाऊचा हा. तर मी टाइमात टाइम काढूक तर वगड गेलेलं आहे. मग आवड होती म्हणा तर आता ही काढतात तर हो सगळेजण. तुम्ही आता जया दुपारी मी जातोय नको हा नको. हा ह्या कोपऱ्यातला पाणी बघितले थंडथणा गार मस्त जा थंड गार. चला बाय 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 बाय. मोबाईल आहे त्याला मोबाईल आहे. हे बघा मंडळी बारके बारके माशांची पोरा कुत्तत पाण्यात. तर मंडळी आता मी चाललंय घराकडे जाऊन मस्त पैकी भातलाय धुतलाय आणि नंतर जेवतलाय. जेवची त्याची काही गरज नाही कारण की मगाशी मी बाजार करून दिले तेव्हा मी भाकरी खाल्लंय त्यामुळे आता तशी मला भूक नाही. हा होळ माझे पाय हात माखले आहेत थोडेफार. बघा कपडे बघा कसे झाले आहेत माझे चिखल उडावला. तर आता कोपऱ्यात हातपाय धुत आहे मस्तपैकी थंडगार पाण्यात हवत्या पाण्यात. घराकडे जाऊन घेऊन धुक नको आणि मग जाता एक घराकडे हळूहळू आपली गाडी घेऊन. तशी मग गाडी काय पुढेच लागली त्यामुळे इतकं काही टेन्शन नाही. तरी पण गाडी मग तोलला नाही ना हाडतड तोल गेलो तर मग भीती वाटता. तरी पण मी भियत गाडी चालवत आहे. भियत चालायला एकदा सवय झाली की मग होते सवय. मग टाईम नाही खरा शेतात येऊ कारण की मी मोमोज स्टॉल घातलंय. मोमोज करू खूप वेळ लागतात. माझ्याकडे माणसं असतात म्हणजे मम्मी माका मदत करता बाजूची काकी एक ती पण माका मदत करता आणि त्यांचा पेमेंट पण मी देतोय. मम्मीचा पण देतोय आणि तिचा पण देतोय. पण त्यांना ते फोल्ड करू घेणार नाही त्यामुळे जरा प्रॉब्लेम होता. मी एकटाच फोल्ड करणारा त्यामुळे वेळ जाता. तरी पण मी आज माका तरवो काढू घेऊचा 1 तास का होईना 1.5 तास का होईना पण माका तरवो काढू घेऊची होता. माझी इच्छा होती म्हणून मी रात्री 2 वाजा 1-1.5 वाजा सर मी मोमोज केलंय आणि आम्ही 2 वाजा सगळं आवरून झोपलो. तर आता मी घरात पाणी बघा हे मासे बघा मासे म्हणजे मला मासे धुक पण खूप आवडता. मी आमच्या व्हळाकडे कपडे धुक गेले ना व्हळार काय कपडे धुचे बाजू आणि माशात धरीत असते मी त्यामुळे मला व्हळार खूप वगत लागता. त्यामुळे पहिली मम्मी पाटे नाही व्हळार तरी पण मम्मीचं डोळं चुकून मी कपडे घेऊन उन्हान जाय मम्मी तुका मी मदत करते म्हणा. आणि ती सर जाऊन बिस्किट आणाय तर पीठ बीठ काहीतरी घेऊन जाय आणि हाताने मासे धरी आणि ही सर पण होत थोडे मासे बघा दिसतात मला. असो आता हे हातपाय धुवून घेतोय मस्त होत्या पाण्यात. हा पाणी स्वच्छ असता. झऱ्यातून येता वरसून डोंगरातून खाली येता पाणी त्यामुळे स्वच्छ दिसतं अजिबात घाण दिसणार नाही. व्हळ्यात झाडे कोण घाण पण टाकणार नाही कारण की इथं जास्त कोणची वस्ती नाही असा. आणि आमच्या व्हळ्यात मरणाची लोक घाण टाकतात सगळं कचरं व्हळ्यात टाकतात. पण एकदा का होऊर येलो ना 1-2दा मोठं होऊर येऊन गेलो ना का होळ एकदम साफ होता आणि नंतरच आम्ही कपडे धुक जातो. तर अजूनपर्यंत आम्ही कपडे धुक जाणव नाही. थोडं दिवसांनी राहतो. मी यंदा ठरवलेलं आहे की 2 वर्षांनी
पुणे मी 2 वर्ष राहिलं आहे. 2 वर्षांनी मी आता गावाक येणार असं आहे, गावाक राहणार असं आहे. आणि गावाकडे मला प्रमोशन वगैरे मिळत पेड प्रमोशनात. सो त्यासाठी मी इकडे येलेलं आहे, कारण की पुण्यात हवी तशी कामं मिळत नव्हती. आणि जी मोठी मोठी कामं मिळत होती त्यासाठी त्यांचे वेगळे मुलींकडून अपेक्षा होते, ते मला जमणार नव्हते. त्यामुळे मग मी म्हटलं की इकडे मला प्रमोशन येतात म्हणून आपण गावाकडेच जाऊया. मी ती गावाकडे येईल. आणि मी असं ठरवलेलं आहे की यंदा मी शेती करताना खूप मज्जा मस्ती करतलं आहे. पावसात मस्तपैकी भिजतलं आहे, व्हळात नातलं आहे, खूप काय काय ठरवलेलं आहे. पण आता आपलं बिझनेस सुरू झाला, छोटं का असं ना, आपण बिझनेस असा. आणि खरं सांगायचं तर जो माणूस शून्यापासून बिझनेस सुरू करताना एखाद्या एखाद्या कामाची सुरुवात करता जो माणूस ना, शून्यापासून, ज्याच्याकडे पहिली माणसं नसतात. आता मला फक्त माझी मम्मी मदत करता आणि शेजारची काकी असतात ती मदत करतात. थोड्या दिवसांनी आत्या पण येत मदत करू, तरी पण त्या हँडल होणार नाही. आता बाजार हाडूचं झालं तर माकाच जायचं लागतं, माकाच बाजार हाडूचं लागतं. प्लस संध्याकाळी सगळं सामान घेऊन स्टॉल ओपन करून माकाच जायचं लागतं. स्टॉलवर 9:30-10पर्यंत मीच असतंय. त्यानंतर मी घराकडे येतोय, मग भांडी वगैरे ती सगळी स्टॉलवरची घासून मग जेवून मग झोपतोय. सकाळी उठून परत ते मोमोज सुरू होतात करूचे, दुपारपर्यंत ताच. मग त्या रोजचा रुटीन सुरू होता, म्हणजे सुरू असा. त्यामुळे मी रात्री आज मग यायचा होता, पण त्यामुळे रात्री मी जास्त जागरण करून ते मोमोज सगळे करून घेतलंय. आणि आता फक्त मग घराकडे जाऊन चटणी मस्तपैकी सगळं म्हणजे डब्यात भरूचा चटणी मेयोनीज मम्मी करून ठेवले ना. मेयोनीज आम्ही विकतच आणतो, चटणी घराकडे करतो, ती मम्मीने करून ठेवले ना. ती डब्यात वगैरे भरूची होतात, तर जाऊन जेवण नंतर मी निघतलं आहे. पण सांगायचं आहे हाच की शून्यापासून जो माणूस सुरुवात करता बिझनेससाठी, तो माणूस खूप म्हणजे खूप बिझी असता, कारण की त्याका सगळ्यात एकाच बघूचा लागतं. त्यामुळे मग आता टाईम गावणार नाही, कारण मी म्हणजे खूप पक्का मज्जा करूची होती. पण आता बिझनेस सुरू केला स्वतःचा, त्यामुळे बिझनेसला टाईम देऊकच होयो. आणि टाईम नाही तर मग कायच नाही, कारण टाईम ही एक अशी गोष्ट आहे जी गेल्यानंतर पुन्हा येणार नाही. तर उद्या पण मला तर लावू येऊचो हा, त्यामुळे उद्यासाठीचे मोमोज माका करून ठेवूय आज. आणि नंतर उद्या मी सकाळी उठून इकडे येतले, बघू कसा काय होता सगळा हँडल. मस्त भारी वाटला, थंडगार पाणी हा फळाचा डोंगरातून येता, झऱ्यातून येता मस्त. त्यामुळे आता थंडगार पाणी हा चावी आता मी घराकडे निघतं. तर मंडळी आता मला मिनी ब्लॉग करू पण सुरुवात करूची आहे. जसं की मी पुण्यामध्ये मिनी ब्लॉग करी तसे, कारण की लॉंग ब्लॉग मी करते पण कधीतरी टाकतो, म्हणजे 1 दिवस 2 दिवस आड. तर मिनी ब्लॉग कसे रोज टाकून गावतले. त्यामुळे मग आता सुरुवात करूचा, कधी मुहूर्त होता देव जाणे, बघू आता कसा काय होता. कारण की मला पहिलं जसं व्हिडिओ टाकूचा जो अर्थपूर्ण असतात, ज्याच्यात मी कसा काय केलंय, म्हणजे पुण्यातून इकडे येलोय, कशा गेले पुण्यातून हडे, माका नोकरी करूची कशा नाही होती, माका स्वतःचा असा काहीतरी करूचा होता. त्यामुळे मी म्हणजे सगळा माका सांगायचा त्या एका मिनी ब्लॉगमध्ये फर्स्ट. त्यासाठी मी आधी सगळा विचार करून सगळा लिहितलं आहे टाईम काढून. आणि त्यानंतर मिनी ब्लॉग असं पहिलं अपलोड करतलं आहे जो अर्थपूर्ण असतात, ज्या मिनी ब्लॉगमधून सगळ्यांका समजात की मी ॲक्टिंगचं डिप्लोमा करून पुण्यात कशा करा वागणार. पुण्यात माका कामं गावत होती ती कशी गावत होती, किंवा जी कामं गावत होती ती छोटी छोटी होती, त्यात माझा काय उदरनिर्वाह होणार नसतो महिन्याभरात. सगळे येणारे पैसे जे होते ते टिकटिंका खाण्यापिण्याकच जाणार असते, भाड्या बिड्याकच. त्यामुळे आणि इकडे येऊचा कारण काय, इकडे येऊ असं कुठचं विषय गावलो की मी परत गावाकडे येऊचा निर्णय घेतला. खरं तर मला गावाकडे यायचाच होता, पण मग असं काहीतरी काम आहे ना हातात, तर मका सगळा सांगायचा. म्हणजे पहिले प्रमोशन मका चांगलीच मिळत होती, आता पण येतात पण मका टाईम मिळणार नाही. मोमोज स्टॉल ओपन केल्यापासून ती पेड प्रमोशनही होती, ती पण महिन्यातून 1-2दा. तर बाकी मी दिवसभर फ्रीज होते, म्हणजे आळस भरलेलो माझ्यात. त्यामुळे नंतर मी हो निर्णय घेतला आहे बिझनेस करूचो, रिस्क घेतलं आहे बिझनेस करण्यासाठी. तर आता बघूया कसा काय होता. आता सगळ्या मग सांगायचा मिनी ब्लॉगमध्ये. तर मी पहिलं मिनी ब्लॉग लवकरच टाकेन, पण तो अर्थपूर्ण नक्कीच. आता मका हात धरून मोबाईल आणि बोलून पण दमाक झालेला असा, कारण वरसून सूर्यदेव कोपलेलो असा आमच्यावर. मेलो पाऊस पडणार नाही असा. पहिले पावसान
सगळे दिवस असेच कोरडे घालेले आहेत. जून महिनो जुलै महिनो सुरू झालो तसं मस्त जोर धरले आणि आता 4 दिवस त्याच्यावर फटकी पडली. हा पन्नास नाही. हा आणि ते बघा मामाचं कुत्र बघता आम्हाला. ए शापडा येतोय तुमका. माझी गाडी वाट बघता. चला पटापटा. तर मंडळी आता मी जाऊन निघाले सावंतवाडीत. घराकडे इले जेवले, अंघोळ केलंय आणि हे डबे भरले बघा. व्हेज नॉनव्हेजचे वेगवेगळे डबे आहेत. चटणी आणि मेयोनीजचा डब्बो आतमध्ये. तर आता सावंतवाडीत जाऊन निघालोय. मोबाईल बॅगेत टाकते आणि गाडी घेऊन हळूहळू वाडीत जाते. हो हे असं व्हेज मोमोज हे साईडला ठेवते म्हणजे मला पटकन समजायला लागतं. हे आहे बटर आणि ह्यात असा कुरकुऱ्याचा बॅटर. या डब्यात असता मी मेयोनीज ठेवते. या डब्यात आणि यामध्ये असा आपले स्पेशल मोमो चटणी. यात आम्ही कलर वगैरे काहीच घालणार नाही. टोमॅटो आणि लाल मिरची असतात त्यामुळे आता एकदम लाल कलर येतात. मी मोमोज करताना फूड कलर किंवा अजिनोमोटो हे अजिबात घालणार नाही. आणि यात चिकन मोमोज मी सगळं सेट करून घेते. ही धुतलेली भांडीचं ठेवून गेलं आहे मी त्या दिवशी. सगळी धुतलेली भांडी होती कढईपासून सगळं. मंडळी स्टॉलवर इले आणि लगेच गिरायका सुरू झाली त्यामुळे जरा घाई गडबड झाली. त्या बोलागावात नाही व्हिडिओवर असे व्हिडिओ काढले आहेत. आता इकडे मोमोज स्टीम होत आहेत. मंडळी आज सगळे मोमोज संपले. उद्या तुम्ही आज जास्त मोमोज आणलेले व्हेज पण आणि नॉनव्हेज पण तर लवकरच संपले. आता 9 वाजले. 8:30 पावणे शेवटची प्लेट 8:45 गेली आणि आता मी सगळं आवरलं आहे. आता बंद करते स्टॉल. तर आज पाऊस नाही त्यामुळे खूप म्हणजे खूप ग्राहक गेला.
खूप गिरायक आयली. मी 9:30 पावणे 10 बंद करते स्टॉल. तर आज मला 9 वाजता बंद करूचं पडलं जास्त मोमोज आणून सुद्धा. आणि कधी कधी असं झालं की मी कमी मोमोज आणले आणि लवकर संपले. पण आज जास्त मोमोज आणून सुद्धा लवकर मला स्टॉल बंद करूचं पडलं. तर आता मी जरा खुश असं आहे. तर आता मी स्टॉल बंद करते आणि मी ते आत्याकडे जाऊ. मी इलो आताच्या घराकडे आणि आज आमचं जेवण काय असं तुमका दाखवत आहे. कारण घरात आत्या नाही असा. तर मंडळी मी इले आता आमच्या आत्याच्या घराकडे हातपाय वगैरे धुले मस्त फ्रेश झालाय. आणि आजचं आमचं जेवण असं ह्या कारण घराकडे आमचा आत्या नाही असा. त्यामुळे दिव्यान प्रॅक्टिस केला आणि ताच जेवणाक